मावळ तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय। पावसामुळे बाजरी पिकांचं मोठं नुकसान झालंय। सततच्या पावसामुळे उभ्या पिकांना बुरशी आली, त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास निसर्गानं हिरावून घेतलाय। सहाय्यक कृषी अधिकारी संपावर असल्यानं न्याय कुणाकडे मागायचा हा प्रश्न आता शेतकऱ्यांना पडलाय। काढणीच्या याच्यावरती आलेलं होतं। त्या अवळकी पावसामुळे एवढं नुकसान झालं की त्याला डायरेक्ट मोड वगैरे आलेले, कणसाला बुरशी आलेले, मग ऐन तोंडाला आलेलं पीक शेतकऱ्याच्या हातून गेलेलं आहे। त्याच्यामुळे खूप मोठं नुकसान झालेलं आहे। तर शेतकऱ्याच्या बांधावरून याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी। मावळ तालुक्यामध्ये कालपासून मुसळधार पाऊस सुरू आहे आणि त्यामुळेच शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे। मावळ तालुक्यामध्ये उन्हाळी बाजरी पीक जे आहे ते शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत असतात आणि आपण पाहिलं गेलं तर या मुसळधार पावसामुळे हे बाजरीचं पीक जे आहे ते संपूर्णतः झोपल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। अक्षरशः लाखो रुपयांचं नुकसान जे आहे ते या शेतकऱ्यांचं झालेलं आहे। आपण जर पाहिलं गेलं तर मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या या पावसामुळे बाजरीच्या पिकामध्ये बाजरीच्या दाण्यांमध्ये जे आहे जी कणसं आलेली होती, काढणीला हे बाजरीचं पीक आलं होतं आणि या कणसामध्ये सतत पाणी साठत होतं आणि हे पाणी साठल्यामुळे आता आपण पाहतोय की या बाजरीच्या दाण्यांना जे आहे ते देखील मोड आलेले आहेत। त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास या पावसाने हिरावून नेल्यामुळे शेतकऱ्यांना सरकारने नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता या मावळ तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांकडून होत आहे। चैत्राली राजापूरकर, झी मीडिया, मावळ।